राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी पवार सकारात्मक। मुंबईमध्ये महाविकास आघाडी म्हणूनच लढण्यासाठी शरद पवारांचा आग्रह। एकत्र मोर्चा काढता तर मग निवडणुकीला वेगळे का, असा पवारांचा काँग्रेसच्या नेत्यांना सवाल। एकला चलोरेचा नारा देणाऱ्या काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीत लढण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील। मुंबई महापालिकेसाठी वज्रमूठ आणखी घट्ट करण्याचा ठाकरेंचा निर्धार। शरद पवारही सकारात्मक असल्याची माहिती। एकीकडे एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये नाराजी नाट्याची चर्चा असताना ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेवकाकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण। नौपाडा पोलिसात तक्रार दाखल। मुंबई महापालिकेच्या भाजपच्या अंतर्गत सर्वेत 100हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज। विरोधकांच्या बालेकिल्ल्यातही सुरुंग लावण्याची भाजपची रणनीती। सलील देशमुखांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा। विरोधात लढलेल्या उमेदवाराला अनिल देशमुखांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानं बाप लेकात वादाची चर्चा। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस। अनेक बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू। काय समीकरण ठरणार याची उत्सुकता। पुणे जिल्ह्यात राजगुरुनगरमध्ये नगरसेवक पदाच्या एका जागेसाठी 1 कोटींची बोली लागल्याची चर्चा। सत्ताधारी विरोधकांचं साटालोटा असल्याची शक्यता। पुण्यातल्या 16 वृद्धांच्या हेळसांड प्रकरणी चौकशी होणार। एबीपी माझाच्या बातमीची सरकारकडून दखल। 3 अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीची लगेच स्थापना। समिती आजपासून तपास सुरू करणार। पुण्यात अनेक दिवस उघड्यावर ठेवलेल्या 13 वृद्धांची सुटका। दादासाहेब गायकवाडकडे ससून रुग्णालयानं सोपवलेल्या एका वृद्धाचा मात्र पत्ता लागेना। पोलिसांकडून तपास सुरू। गायकवाडला ताब्यात घेऊन चौकशी। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार। हप्त्याचे पैसे वसूल करून वेतनवाढही रोखली जाण्याची शक्यता। 8000 कर्मचारी रडारवर। कल्याण डोंबिवलीतल्या 64 बेकायदा इमारतींचा मुद्दा पुन्हा हायकोर्टात। हातोडा चालवण्याच्या हायकोर्टाच्या आदेशांच्या अंमलबजावणीस नाही। हायकोर्टानं पुन्हा नोटीस बजावली। अमित ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दणक्यानंतर आज शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन। अनेक दिवसांच्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक एकाच मंचावर येणार। सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे मुंबई महापालिकेसमोरील मोठी श्वान समस्या। 40,000 भटक्या कुत्र्यांसाठी बहुमजली निवारे उभारावे लागणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी G20च्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना। उद्या आणि परवा 2 दिवस अनेक देशांच्या प्रमुखांसोबत चर्चा होणार। पण डोनाल्ड ट्रम्प यांची यंदा दांडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।